भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये जावं लागलं। त्यांच्यामुळे जो चेहरा जनतेसमोर त्यांचा दाखवण्याचा होता तो बुरखा आता त्या ठिकाणी फाटलेला आहे आणि अशा वेळेला आपली प्रतिमा जी जनतेच्या मनात मलिन झालेली आहे ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाना प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छितात। भाऊ, उद्धव ठाकरे असे म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना जी आहे ती आम्ही लागू करू। उद्धव ठाकरे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीच्या कालावधीत योजना कशी लागू करतात, त्याकरता बजेटिंग कसं करावं, सरकार कसं चालवावं हे ज्यांना समजलं नाही, सरकार ज्यांना टिकवता आलं नाही, स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्री हाताळता आले नाहीत, आमदार हाताळता आले नाहीत, ते जनतेचे प्रश्न काय हाताळणार? मुंगेरी लाल के हसीन सपने संजय राऊत बघतायत, तेच त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे बघतायत। सरकार महायुतीचंच येणार, त्याच्यामुळे कुणीही अशा प्रकारच्या स्वप्नात राहू नये। स्वप्नात रममान व्हायचं असेल तर त्यांना मोकळीक आहे। नाना पटोले सुद्धा म्हणतात की आमच्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शन योजना जी आहे ती आम्ही मांडू त्या जाहीरनाम्यात। मला वाटतं आता विरोधी पक्ष त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे। ज्या पद्धतीनं महायुती सरकारला जनतेचा प्रतिसाद मिळतोय, ज्या योजना लाडकी बहीण असेल, लाडक्या भावांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, आता घेतलेले सोयाबीन, कापूस एक्सपोर्टच्या संदर्भात, इम्पोर्टच्या संदर्भात निर्णय असतील, त्याच्यामुळे जनमानस पूर्णपणे बदललं आहे आणि त्याच्यामुळे आता ते संभ्रमित झालेत, भयभीत झालेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गोष्ट आम्ही अजेंड्यात आणू हे येणाऱ्या काळात ते सांगताना आपल्याला दिसतील। कारण कर्नाटकला अशाच प्रकारे नको त्या घोषणा केल्या, नंतर अंमलबजावणी झाली का याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं। भाऊ, कर्नाटकमधली एक घटना समोर आलेली आहे। हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ते आंदोलन करत होते हातात गणपतीची मूर्ती घेऊन, तेव्हा पोलिसांनी ह्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या पोलीस व्हॅनमध्ये उचलून रागाने ठेवलेलं पाहायला मिळालं। मला वाटतं काँग्रेसचं आपल्या देवदैवतांच्या संबंधात किंवा हिंदुत्वाच्या संबंधात मनात काय दडलंय हे कर्नाटकच्या त्यांच्या वागण्यातनं जो काही अत्याचार केला त्यावरनं दिसून येतंय। जो बाप्पा गणपती आपण आपलं दैवत समजतो, मंदिरात मकरात ठेवतो, त्याला आरोपीसारखं पिंजऱ्यात त्या ठिकाणी या लोकांनी ठेवलं। मला वाटतं महाराष्ट्रातल्या काँग्रेसने याचं उत्तर द्यावं, हे योग्य आहे का? नाहीतर महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांची, हिंदुत्वप्रेमी जनतेची जाहीर माफी मागावी। माजी विधानसभा सभापती अरुण गुजराती यांनी असं म्हटलं की दिल्लीहून निरोप आला होता, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल, परंतु पवारांचा वाडा जे काही उद्ध्वस्त झाला नाही, त्यांच्या 8 खासदार निवडून आले। महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यापैकी 8 खासदार निवडून आलेत। त्याच्यामुळं वाड्याचं अस्तित्वच काय होतं हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। भाऊ, नितीन गडकरी असं म्हणालेले आहेत की विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्यानं असं म्हटलं की त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर होती आणि त्यावर आता विरोधक देखील म्हणायला लागले की मोदींवर दबाव टाकतात। नाही, मला वाटतं गडकरी साहेब हे संघाच्या मुशीतनं स्वयंशिस्तीचे कार्यकर्ते नेते आहेत। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत, महत्त्वाचे वरिष्ठ नेतृत्वापैकी नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ना कोण प्रभावित करू शकत, ना त्यांना दबाव टाकण्याची आवश्यकता। गडकरी साहेब मोठे नेते आहेत, हे निर्विवाद सत्य आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। कधीही त्या ठिकाणी अशा प्रकारे मोदी साहेबांच्या ऐवजी पंतप्रधान व्हावं ही ना त्यांनी इच्छा प्रकट केली, ना कोणाशी बोललं। आता विरोधी पक्ष ऑफर देऊ शकतं। मोदी साहेबांचा झंझावात रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये काय करू शकतो का या स्ट्रॅटेजीने त्यांनी गडकरी साहेबांना विचारलं जाऊ शकतं। गडकरी साहेब पण आमचे पंतप्रधाना एवढेच ताकदवान अशा प्रकारचे नेते आहेत
हे तर निर्विवाद सत्य आहे. छगन भुजबळ असे म्हणाले की जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी बळजबरी पुन्हा बसवलं, हे सत्य आहे, हे समोर आलं पाहिजे. या संदर्भात मी स्वतः विधिमंडळामध्ये राजेश टोपे, रोहित पवार यांच्यावर जाहीर आरोप केलाय आणि जर सरकारने चौकशी केली तर या मागे कोण खतपाणी घालतंय, आगीत तेल ओततंय हे समोर येईल. रोहित पवारची सोशल मीडिया टीम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पडद्याआड असणाऱ्या काही मराठा संघटना आणि राजेश टोपे तिथला पवार साहेबांचा स्थानिक नेता हे 100% या सगळ्या विषयाच्या मागे आहेत. हे जे भुजबळ साहेब म्हणाले त्याला मी दुजोरा देतो, ते सत्य आहे, नव्हे त्याची चौकशी झाली पाहिजे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. आतापर्यंत जे मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी कोणीच आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि ते असंही म्हटलेत की सलग 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून गेलेत आणि याचा राग पवारांना आहे. मला वाटतं अत्यंत योग्य अशा प्रकारचं वक्तव्य चंद्रकांत दादांचं आहे. 50 वर्ष शरद पवार साहेब राज्य करतायत, राजकारणात आहेत, 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत, अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री होते. का पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही? उलट पक्षी 94 साली जे 16% आरक्षण होतं ते देऊन ओबीसींचा आणि आरक्षणाची मर्यादा 50% नेऊन ठेवली. का त्यांना वाटलं नाही की जर हे आरक्षण ठेवलं नाही, जर ते खाली ठेवलं असतं तर आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात 50% वर मर्यादा केली नसते. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं पवारसाहेबांना कधीच मराठा समाजाच्या प्रश्नाने आरक्षणाच्या विषयी त्यांना कणव नव्हती. ते फक्त नावाला मराठा समाजाचा उपयोग करायचे राजकारणासाठी, देण्यासाठी कधीच मराठा समाजासाठी त्यांनी भूमिका घेतलेली नाही. अगदी स्पष्टपणे त्यांनी मराठा आरक्षण देता येणार नाही एवढंही सांगण्याचं धाडस केलंय. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लाडका भाऊ कोणाचा, म्हणजे कोण आता कोणाला म्हणायचं हे कळत नाही, कारण 3 भाऊ आहेत आणि हे 3 भाऊ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतात. आपले भाऊ कुठे आहेत, आपल्यापासून का दुरावलेत याचं पहिलं आत्मपरीक्षण करा. भाऊ बंदकी आणि कुटुंब या संदर्भात तर उद्धव ठाकरे बोलूच शकत नाहीत. महाराष्ट्रानं ठाकरे परिवार मातोश्री कुटुंबाचं काय झालंय हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.